लावून घ्यायचं. पण शाळकरी मुली आणि महिलांना रोज अपमान सहन करावा लागत असेल तर ही लाजिरवाणी बाब नाही का? पैठण शहरातील श्रीनाथ हायस्कूल कॉम्प्लेक्स शेजारील कन्या शाळा रोड येथे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंकेचे प्रकार सर्रास सुरू असल्याने महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणताही आडोसा न घेता रस्त्याच्या कडेला उघड्यावर लघुशंका केली जात असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या शाळकरी मुली, कॉलेज विद्यार्थिनी तसेच बाजारहाटीसाठी जाणाऱ्या महिलांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर सामाजिक प्रश्नावर साप्ताहिक आर्यव्रत व आर्यव्रत न्यूज मराठीच्या सोशल मीडियाच्या सह संपादिका भारती भोज यांनी ठामपणे आवाज उठवला आहे. महिलांची होणारी गैरसोय, अस्वच्छता आणि सुरक्षिततेचा धोका लक्षात घेता त्यांनी हा विषय सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. याआधी दिनांक डिसेंबर 16 रोजी नगर परिषद पैठणचे मुख्याधिकारी तसेच पोलीस ठाणे पैठणचे पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र इतका कालावधी उलटूनही या समस्येवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सहसंपादिका भारती भोज यांनी पुन्हा एकदा साप्ताहिक आर्यव्रतच्या माध्यमातून नगर परिषद मुख्याधिकारी व नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष दोघेही उपस्थित नसल्याने मुख्याधिकारी यांच्यासाठीचे निवेदन नगर परिषदेच्या आवक जावक विभागात जमा करण्यात आले. नगराध्यक्षांना देण्यात येणारे निवेदन त्यांच्या अनुपस्थितीत नगरसेवक रफिक कादरी यांनी स्वीकारले. यावेळी त्यांनी लवकरच हे निवेदन मुख्याधिकारी मॅडम व नवनिर्वाचित नगराध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येईल आणि या गंभीर प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. आर्यव्रत न्यूज मराठी पैठण. सहसंपादक आर्यव्रत न्यूज. आपण नगरपालिकेला आता ही नवीन बॉडी झालेली आहे, त्यानंतरही आपण वारंवार नगरपालिकेला इथं निवेदन दिलेले आहे. त्यांना निवेदन देऊन ही मागणी एकदम सार्वजनिक मागणी आणि आता महिला राज असूनही या मागणीचं त्यांनी गांभीर्य लक्षात न घेता आज मला स्वतः इथं येऊन ना इथं नगराध्यक्ष मॅडम आहे, ना मुख्याधिकारी मॅडम आहे, ना गर्जे सर आहे, ना पापुलर साहेब आहे, कुणीच नाही आहे. आणि तर आम्हाला एक नगरसेवक इथं कामानिमित्त भेटले. त्यांचं नाव आहे रफिक कादरी. त्यांच्याकडे मी हे जे आपण आर्यव्रतचं लेटर पॅडवर त्यांना एक संविधानिक म्हणून असं डॉक्युमेंट त्यांना प्रत देऊ लागलो आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल का हे त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचा इथं प्रयत्न करूया. आता नगरपालिकाची निवडणूक होऊन फक्त 1.5 महिना झालेला आहे. एक मीटिंग आमची आत्ताच 4 दिवस अगोदर झालेली आहे नाथषष्ठीच्या निमित्ताने आणि 100% जी महिला नगराध्यक्ष आता निवडून आलेले आहेत ते नगराध्यक्ष एक सुशिक्षित, एक चांगल्या फॅमिलीचे आणि ज्यांना शहराच्या विकासाची पूर्ण जाण आहे असे आमचे नगराध्यक्षा विद्याताई भूषण कौसनकर हे आलेले आहेत. सर्व नगरसेवक, सन्माननीय नगरसेवकसुद्धा हा विषय खूप गांभीर्याने घेऊन त्यांच्याकडे आम्ही तुमची मागणी, रास्त मागणी त्यांच्या समोर ठेवू आणि याला सर्वात अगोदर या मंजुरीला होकार द्यावा म्हणून सर्वात पहिले मी याची मागणी सर्वांकडे ठेवणार आहे आणि नक्कीच 100% ही मागणी आम्ही पूर्ण करून देऊ, लवकरात लवकर पूर्ण करून देऊ. नगरपालिकामध्ये येणाऱ्या निधीमध्ये किती चांगल्या प्रकारे हे आम्ही काम करू शकतो, एक नाही 4 ठिकाणी हे सगळं आम्ही बांधू. कारण की शहराची स्वच्छता हीच सगळ्यात मुख्य विषय आहे आमचा. शहरातील पाणी, लाईट आणि आपण मांडलेले प्रश्न हे लवकरात लवकर आम्ही मार्गी लावून देऊ ही मी तुम्हाला ग्वाही देतो. मला तुम्ही हे पत्र दिलं, मी विद्याताई भूषण कौसनकर यांना हे पत्र आता सुपूर्द करणार आहेत आणि याच्यावर लवकरात लवकर CO मॅडमसुद्धा एक महिला आहेत आणि महिलाचे प्रश्न मार्गी लावावे त्यांचं पण हे प्रामाणिक हेतू आहे आणि हे प्रश्न आम्ही मार्गी लावून देऊ.